मित्रांनो, महाभारतात अनेक महान योद्धे झाले, पण त्यांच्यात एक योद्धा असा होता ज्याने आयुष्यभर अन्याय सहन केला, तरीही तो कधीच आपल्या तत्वांपासून मागे हटला नाही. तो होता दानवीर कर्ण. एक असा योद्धा ज्याने स्वतःच्या आयुष्यापेक्षा मैत्री, स्वाभिमान आणि दान यांना जास्त महत्त्व दिले. महान लेखक शिवाजी सावंत यांनी या महान योद्धेची कथा आपल्या प्रसिद्ध कादंबरी मृत्युंजयमध्ये अत्यंत भावपूर्ण पद्धतीने सांगितली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कर्णाच्या आयुष्यातील संघर्ष, त्याग आणि महानता. कर्णाचा जन्म कुंतीपासून झाला. कुंतीला ऋषी दुर्वासांनी एक वरदान दिले होते. तिने कोणत्याही देवतेचे स्मरण केले तर त्या देवतेपासून तिला पुत्रप्राप्ती होईल. मग कुतूहलाने कुंतीने सूर्यदेव यांना स्मरण केले आणि त्यातून कर्णाचा जन्म झाला. पण समाजाच्या भीतीने कुंतीने त्या नवजात बाळाला एका पेटीत ठेवून नदीत सोडून दिले आणि हेच बाळ एका सारथ्याला सापडले. त्याचे नाव अधिरथ आणि त्याची पत्नी राधा. त्यांनी त्या बाळाला स्वतःच्या मुलासारखे वाढवले. त्यामुळे कर्णाला राधेय असेही म्हटले जाऊ लागले. लहानपणापासूनच कर्णाला धनुर्विद्येची खूप आवड होती. कर्णाला महान योद्धा बनायचे होते, पण तो सारथ्याचा मुलगा असल्यामुळे समाज त्याला कमी लेखत होता. जेव्हा त्याने गुरु द्रोणाचार्य यांच्याकडे शिक्षण मागितले तेव्हा त्यांनी त्याला नाकारले. तरीही कर्णाने हार मानली नाही. त्याने परशुराम यांच्याकडून धनुर्विद्या शिकली. कर्णाने परशुरामांना खोटे सांगितले की तो ब्राह्मण आहे आणि एक दिवस परशुराम त्यांच्या मांडीवर डोके ठेवून झोपले होते. तेव्हा कर्णाच्या मांडीवर एक कीटक चावू लागला. रक्त वाहत असतानाही कर्ण हलला नाही, कारण गुरूंची झोप मोडू नये अशी त्याची भावना होती. परशुराम जागे झाल्यावर त्यांना कळाले की इतका वेदना सहन करणारा कधीही ब्राह्मण असू शकणार नाही. आणि त्याचवेळी रागाने त्यांनी कर्णाला शाप दिला. कर्णा, जेव्हा तुला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तू शिकलेली विद्या विसरशील. आणि एका स्पर्धेत कर्णाने अर्जुनाला आव्हान दिले, पण लोकांनी त्याचा अपमान केला, कारण तो सारथ्याचा मुलगा होता. आणि याच वेळेला दुर्योधन पुढे आला. त्याने कर्णाला अंग देशाचा राजा घोषित केले आणि त्याचा अपमान थांबवला. त्या दिवसापासून कर्णाने दुर्योधनाशी आयुष्यभराची मैत्री निभावली. कर्ण अत्यंत दानशूर होता. कोणीही त्याच्याकडे काही मागायला आले तर तो कधीही रिकाम्या हाताने पाठवत नसे. एकदा इंद्र भिकाऱ्याच्या रूपात आला आणि कर्णाचे कवच आणि कुंडल मागू लागला. ते त्याच्या जन्मापासून अंगाला जोडलेले होते, तरीही कर्णाने ते आनंदाने दान केले. महाभारताच्या युद्धात कर्णाने दुर्योधनाच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला. कुंतीने त्याला सत्य सांगितले की तो तिचा मुलगा आहे, पण कर्णाने सांगितले, मी दुर्योधनाचे उपकार कधीही विसरू शकत नाही. युद्धात कर्ण आणि अर्जुन यांच्यात भीषण युद्ध झाले. युद्धादरम्यान कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत अडकले. त्याचवेळी परशुरामांचा शाप खरा ठरला आणि कर्णाला मंत्र आठवले नाहीत. अगदी त्याचवेळी अर्जुनाने त्याच्यावर बाण सोडला आणि कर्ण वीरगतीला प्राप्त झाला. मित्रांनो, कर्णाचे आयुष्य आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वाभिमान सोडू नये. मैत्री आणि कर्तव्य यांचे महत्त्व, त्याचबरोबर दान आणि उदारता हीच महानतेची खरी ओळख आहे. म्हणूनच कर्णाला महाभारतातील सर्वात महान आणि दुर्दैवी योद्धा म्हटलं जातं. मित्रांनो, तुम्हाला मृत्युंजय कादंबरीचा हा सारांश कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रेरणादायी कथा आणि पुस्तकांचे सारांश पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका महान पुस्तकाची कथा जाणून घेऊ. धन्यवाद.